आणि या मोठ्या लाईन मध्ये सगळ्यात उशिरा एक जण आली नटून तटून सगळ्यात पुढे उभा राहायची. तसं त्या बायका काय ऐकतात हिसका देत 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 तिला शेवटच्या कोपऱ्यावर नेली. काय तुला कळते ना म्हणजे सकाळपासून उभा राहिला राजा इंद्राच्या पोशाखात बघायला आणि तू आता पुढे उभा राहिली. त्यांची हिसकायची चालू होती तेवढ्यात राजा यांच्या पुढे उभाच. पहिली बाई होती तिनं बघितलं तोंडाला पदर लावला तिला काही कळलं तरी तिनं आपल्या अक्षरात टाकल्या ओवाळल्या आणि म्हटलं काय राजासमोर दिसतंय काय तो राजा मग राजाला खात्री पटली की आपल्याच बापात पडलाय. मग राजा आता छाती फुकून चालला त्या टोकापर्यंत राजाची ही सगळी मिरवणूक चालली. नगरीच्या शेवटच्या टोकावरती काही लहान लहान मुलं 5-7 वर्षाची उडी लागली मुलं विठ्ठू दांडीचा खेळ खेळतो आणि घोषणा त्यांना ऐकायला आली राजा आला इंद्राच्या पोशाखात आलाय. म्हणजे ती सगळी पोरं इंद्राच्या पोशाखाचा राजा बघायला गेले. काळ्या आणि पाळ्या माग राहिले. 7-8 वर्षाची ती मुलं जाऊन बघतात तो गर्दी झालेली. गर्दीमध्ये काहीच दिसेना पण तो हुशार होता. काळ्या म्हणाला असं करूया आपली उंची कमी वाकून होती. मग त्याने वाकून पाहायचा प्रयत्न केला काही दिसेना. पाया म्हणा ठीक आहे आपण उंच उडी मारून बघूया. पण तो गेला पळत पळत मागे आला उंच उडी मारली काही दिसेना. अरे म्हणजे अनर्थ होईल. राजाला जर नाही मिळतं कसं चालायचं काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी शोधाशोध केली. काळ्याला काळ्याचा बाप दिसला आणि पायाला पायाचा बाप दिसला. लोक पळतच गेले आपल्या बापाकडं. म्हणाले काय लाज वाटतं का नाही म्हणजे राजा इंद्राच्या पोशाखाचा एकटंच बघताय होय आम्हाला घ्या की दाखवा. त्यांना माहित होती आपली बिनी फार आगाव आहे. ते म्हणाले हे बघा घेतो नुसतं बघायचं बोलायचं आणि या अटीवरती दोघांनी आपल्या मुलांना खांद्यावरती घेतलं. काळ्यानं बघितलं पायानं बघितलं. दोघं एकमेकांना बघून म्हणतात अरे काळ्या बघितलंस का राजाचा पोशाख. हो हो म्हणलं बघितलं. काय दिसतंय. अरे काय म्हणले तू बी नागडा मी बी नागडा. राज्यामध्ये हे सगळ्यांना दिसत होतं पण बोलायची कुणाची किंमत नव्हती कारण भीती घातली होती तुमचा बाप खोटा ठरेल. तुकारामांच्या बाबतीत असंच वैकुंठ गमन केलं आणि सांगितलं की तुकाराम महाराज गरुडावरती बसून वैकुंठाला गेले आणि कुणाला दिसतात जो पुण्यवान असतो त्याला दिसतात. अशा प्रकारची भीती घालून आपल्याकडे अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा कर्मकांड शेकडो वर्ष आज अखेर चालत आलेले आहेत. आज आपण सत्यनारायण घाटला की कधी शंका विचारत नाही प्रश्न विचारत नाही. एकदा काय झालं की एका डोंगरावरती एक देव प्रकटला. आपल्याकडे देव कधी कुठं प्रकटेल काय सांगता येत नाही. देव तयार करणारी खूप मोठी यंत्रणा आपल्याकडे आहे. आणि मग एका माणसाला असं वाटलं की देव डोंगरावरती आपल्यासाठी आला आपण गेलं पाहिजे दर्शनाला. आणि मग तो दर्शनाला चालला. तिथं नियम असा होता की डोंगराच्या पायथ्याशी चप्पल काढायचं आणि अनवाणी वरती जायचं. मग त्याने नवीनच चप्पल घातलं. आपला देवळाकडे जेवढा ओढा त्याच्यापेक्षा जास्त चप्पलाकडे असतो. आणि मग त्याला असं वाटलं की नवीन चप्पल आहे काय करावं. मग त्याने आजूबाजूला बघितले सगळी झाडं झुडपं होती पाला पडला होता. मग त्यानं आपलं चप्पल एका पाल्याच्या खाली लपवलं पाला टाकला. पण म्हणजे परत आल्यानंतर सापडायचा कसा ढिगामध्ये पाला आणि चप्पल आपलं कुठं गावायचं म्हणून त्याने 4-5 आजूबाजूची फुलं उचलली तिथं ठेवली जेणेकरून आपला चप्पल गावावं. आणि म्हणून तो तिथं ठेवली आणि ते डोंगर चढून गेला. देवदर्शनाची लाईन सगळी त्याने तिथली केली पूर्ण. परत आला. परत आता खाली भली मोठी लाईन लागली होती. आणि म्हणलं देव खाली आला का काय भक्तांना त्रास होते म्हणून डोंगरावर खाली आला दिसतोय देव. म्हणजे आता आलोय तर याचं दर्शन घेऊया. आणि मग तो लाईन मधनं दर्शन घेण्यासाठी लाईन पूर्ण करत 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 तास 1.5 तास आला आणि बघतोय तर काय अरे 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 म्हटलं की देव आपणच तयार केलेला देव दिसतोय. सगळं हळदी कुंकू पडलेलं होतं अगरबत्त्या पडलेल्या होत्या काय काय बरेच सगळे पदार्थ पडले होते. मग हा गेला नमस्कार केला ते सगळं बाजूला सारं तर खाली चप्पल होती. तर चप्पल घेतला आणि निघाला. मित्रांनो सांगायचं हेच आहे की असा जो काही अंधश्रद्धेचा पालापाचोळा आहे तो जरा बाजूला सारला की मग तुमच्या लक्षात येईल की खरा देव जो आहे तो तुमच्यामध्येच आहे. ज्ञानेश्वराने असं सांगितलं होतं की आरे आरे ज्ञाना झालासे पावन माझे मला कळो आले ज्ञान तुझा तुझी देव आणि तुझा तुझी भाव. आपल्याकडे पाटेचं भक्तिगीत आहे पा कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तुमचे आई वडील तुमचे देव असताना तुमचे गुरुजन तुमचे देव असताना आपण एका कल्पनेच्या देवाच्या मागे लागतो आणि आपलं आयुष्य सगळं त्याच्या हवाली करून बसतो. अशा पद्धतीने आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही लक्षात घ्या. दुसऱ्या आपल्याकडे एक अंधश्रद्धा आहे ती कोणती आहे दैव. दैव कधी लिहिलं जातं कोण सांगेल. दैव किती दिवशी लिहिलं जातं
5व्या दिवशी. कोण लिहितं? बघा किती सिस्टमॅटिक यंत्रणा आहे. आजपर्यंत कुठल्याही पुस्तकात तुम्हाला शिकवलेलं नाही, पण सटवाई येते आणि 5व्या दिवशी काहीतरी लिहून जाते, हे तुमच्यामध्ये बिंबवलेलं आहे. आणि मग एखाद्याच्या वाट्याला दुःख आलं की आपण असं काय म्हणतो, 5वीला पुजलेला आहे. तर हे लक्षात घ्या. दुसरी एक आपल्याकडे दैववादाची संकल्पना काय की आपलं नशीब एक तर कपाळावर लिहिलं जातं, नाही तर दुसरीकडे हाताच्या हस्तरेषेवरती लिहिलं जातं. या हस्तरेषेमध्ये एक आयुष्याची रेषा आहे, एक धनाची रेषा आहे, अशा बऱ्याचशा रेषा आहेत. आणि आपल्याला असं सांगितलं जातं की हाताचा ठसा जो आहे ना, जगात आपल्यासारखा कोणाचाच नसतो. त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यासाठी हाताचे ठसे घेतात का पोलीस. आणि मग आपण असं वाटतं की खरंच हे हातावरतीच आपलं भविष्य आहे की काय. पण आपण हा कधी विचार करत नाही. हाताच्या रेषेवरती जर आपलं आयुष्य अवलंबून असतं तर जगात अशी लाखो लोक आहेत ज्यांना दोन्ही पण हात नाही, पण ते स्वाभिमानानं जगतात. ते लक्षात घ्या. कोल्हापूरला कधी गेला, मुस्लिम समाज एक महिला आहे, तिला दोन्ही हात नाहीत, पण ती आज शेकडो महिलांना रोजगार देते. कारण तिनं तिचं नशीब कपाळामध्ये किंवा हाताच्या रेषेवरती नाही बघितलं, तिनं तिचं नशीब स्वतःच्या हिमतीवरती घडवलंय. नशीब कुठली सटवाई लिहित नसते, लक्षात घ्या, किंवा आपल्या हाताच्या रेषेवरती नसते. आपलं नशीब आपणच लिहायचं असतं. संत तुकारामाने एका अभंगामध्ये खूप सुंदर म्हटलेलं आहे, माझा मीच व्यालो आपुलिया पोटा जन्म आलो. म्हणजे मी स्वतः तयार झालेलो आहे, मला कोणी घडवलेलं नाही. तुका म्हणे आम्ही स्वयंभू आईते केलो नाही, असं ते म्हणतात की आम्ही स्वयंभू आहे, मी स्वतः घडलोय, आम्हाला कोणी केलं नाही. आणि त्याच्या आधीच फार खूप महत्वाचे आहे, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. विधीचे जनिते म्हणजे जन्म देणाऱ्या देवाचे बाप आहे असं संत तुकाराम म्हणतात. पण खरे तुकाराम आम्हाला कळूच दिले नाही. आम्हाला फक्त पायीचे अभंग जे आहेत तेवढेच कळाले, खरे तुकारामांचे अभंग आमच्यापर्यंत कधी आलेच नाही. आणि म्हणून लक्षात घ्या की जेव्हा बहिणाबाईकडे एक ज्योतिषी गेला आणि तो म्हणाला की हात दाखवा, तुमचं नशीब सांगतो, त्यावेळेला आडाने असणाऱ्या बहिणाबाईने सांगितलं, नको नको रे ज्योतिषा, हात नको माझा पाहू, माझं भविष्य कळे मला, नको माझ्या दारी येऊ. बहिणाबाईने सांगितलं की देव कुणाला भेटतो, ज्याच्या हाताला घटे त्याला देव भेटे. जो कष्ट करतो ना त्यालाच देव भेटतो. आणि देव भेटतो म्हणजे काय, प्रसन्न होऊन काय आशीर्वाद देतो असं नाही. तुम्ही एखादं काम योजलेलं असतं आणि त्या कामामध्ये यश येणं, यालाच देव भेटणं म्हणतात. त्याच्या पलीकडे देव भेटणं फारसं काही नसतं. आणि ही सगळी यंत्रणा ज्योतिषांची, नशिबाची, हे आपण समजावून घेतली पाहिजे. संत तुकारामांनी खूप मार्मिक सांगितलं की एकदा शिवाजी महाराजांच्या काळातला तो प्रसंग, एक जावई सासरवाडीला गेला. सासरवाडीला पहिल्यांदाच गेल्यानंतर घोड्यावरती बसून गेला, हातामध्ये ढाल तलवार. त्यावेळेला जावई म्हणजे काय, असा नोकरीदार नसायचा. सैन्यामध्ये असला की जावई मोठा मानला जायचा, त्यावेळेला नोकरदार असा मानला जायचा. आणि मग तो हातामध्ये ढाल तलवार घेऊन घोड्यावरती बसून गेला सासरवाडीला पहिल्यांदा. वेशीवरती पाटलाला खबर मिळाली की कुणीतरी सैनिक येतोय. पाटलाने लगेच त्याला कैद केलं आणि चावडीमध्ये आणून ठेवलं. लगेच गावामध्ये खबर मिळाली, सासरे बुवा पळत पळत आले, पाटलांच्या गाव म्हणाले आमच्या इथे जावई बापू आहे. खातर जमा झाल्यानंतर जावई बापूंना सोडून देण्यात आलं, घरी नेलं, त्याचा सगळा पाहुणचार केला. आणि सासरे बुवाने एक महत्वाचा प्रश्न त्यांना केला, अहो म्हटले जावई बापू लग्नाच्या आधी काय जाहिरात केली होती, म्हटले काय मी पराक्रमी आहे, एवढ्या सैन्याचा पराभव केला, तेवढ्या सैन्याचा पराभव केला, आणि पाटलाचे 4 सैन्य आलं तरी देखील तुम्ही त्यांच्याशी काय हातवारी केली नाही, लढाई केली नाही. तो म्हणाला त्याचा असा आहे की मी म्हटले खूप पराक्रमी आहे. पण कसं होतं, संत तुकारामांच्या अभंगामध्ये ते म्हणाले, ढाल तलवार गुंतले हे करत, म्हणे मी झुंजार झुंजू तरी कैसा, बैसियले आणि मज अश्वावरी, म्हणे आता मी धावू पळू तरी कैसा. मी खूप पराक्रमी आहे, पण काय झालं, माझा एक हात एका ढालीमध्ये आणि दुसरा तलवारीमध्ये गुंतला होता, नाहीतर मी काय सोडतोय होय. खरं तर हाताने लढाई खेळण्यापेक्षा ढाल आणि तलवारीने कितीतरी अधिक चांगली लढाई खेळता येते. शत्रूवरती तलवारीने घाव घालता येतो, शत्रूने घातलेला घाव ढालीने झेलता येतो. पण त्याला काही करायचं नव्हतं. मग एक तर आपल्याकडे लढता आलं पाहिजे, नाही तर पळता आलं पाहिजे. या दोन्हीतलं काहीतरी एक असावं लागतं. मग तो म्हणाले सासरे बुवा लढलं नाही तर पळायचं तरी होतं. ते म्हणाले, बैशियले यांनी मज अश्वावरी, आता धावू पळू तरी कैसा. मला घोड्यावरती बसवला तर मी काही पळायला ऐकतोय. म्हणजे ज्याला काही करायचंच नाही तो सबबी सांगत असतो. कधी देवाच्या दैवाच्या किस्मत आहे गांडू तो क्या करेगा पांडू, असे म्हणे आपल्याकडे. किस्मतीला दोष द्यायचा, नशिबाला दोष द्यायचा. आपण कधी आपली चिकित्सा करत नाही. मित्रांनो, नशिबाची एक साधी व्याख्या आहे, कर्तृत्व अधिक संधी. आपल्याकडे कर्तृत्व पाहिजे आणि त्या कर्तृत्वाला वाव देणारी संधी शासनाने निर्माण केली पाहिजे, मग आपण यशस्वी होतो. बऱ्याच वेळेला आपल्या कर्तृत्वामध्ये काही उणीव असतात, आपण त्याचं मूल्यमापन करत नाही, आपण कुठे कमी पडतोय. आणि मग एखाद्या वेळेला अपयश आलं की आपण आपल्या नशिबाला दोष देऊन मोकळं होतो. कधी कधी व्यक्ती कर्तृत्वान असते. आज शेकडो मुलं खूप कर्तृत्वान आहेत, पण त्यांना द्यायला सरकारकडे नोकरीच नाही, व्यवस्थाच नाही, संधी नाही. आणि मग अशी लोक
सरकारच्या विरोधात भांडण्याऐवजी नशिबाला दोष देतात किंवा कुठल्या तरी बुवा बाबाकडे जायला लागतात, ज्योतिषाकडे जायला लागतात आणि आपल्या जीवनाचा उद्धार कुणीतरी बुवा बाबा करतोय काय, दंडादोरा करतोय काय हे बघायला लागतात। या मार्गाने आपल्या आयुष्याचा उद्धार होणार नाही। काही लोक मग याही मार्गाने नाही उद्धार झाला की व्यसनाच्या आहारी जातात आणि व्यसन करून आपलं आयुष्य बर्बाद करून घेतात। मित्रांनो, पुण्यामधली घटना आहे। 35 लाख रुपये महिना पगार असणारा IT क्षेत्रामधला एक व्यक्ती, त्याला असं वाटतं की पैशाचा पाऊस पडावा आणि म्हणून तो एका साधूच्या किंवा त्या संधी साधूच्या व्यक्तीच्या आहारी जातो आणि तो त्याला लुबाडत त्याच्याकडून 2 कोटी रुपये काढतो आणि शेवटी घरातल्या सगळ्यांना एकत्रित बोलवतो आणि पैशाचा पाऊस पडायच्या नादामध्ये तो व्यक्ती आपल्या आईचा आणि मुलाचा देखील बळी देतो। पुण्यातली 2 वर्षापूर्वीची घटना आहे। डोळे उघडून ठेवत आपल्याला कळेल की IT क्षेत्रातला एक माणूस 35 लाख ज्याला पगार आहे त्याच्यामध्ये त्याची हाव वागली नाही आणि त्याला पैशाचा पाऊस पडावा असं वाटतोय आणि 2 कोटी घालवतो आणि हे 2 कोटी घालवून देखील स्वतःची जन्मदात्री आई आणि आपल्या जन्म देणाऱ्या बाळाचा देखील तो बळी देतो। इतकी विचित्र परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे। अंधश्रद्धा इतक्या भयानक आहे की त्याच्या आहारी गेलेली माणसं काय करतील आणि काय नाही याचा नियम नाही लक्षात घ्या। आणि म्हणून आपण विज्ञानामध्ये राहतोय, डोळसपणे वागलं पाहिजे, डोळे उघडे ठेवून वागलं पाहिजे। नागपूरची घटना आहे। सायन्सची प्राध्यापिका सिनियर कॉलेजची दुपारी घरी आल्यानंतर एक साधू आला आणि तो म्हणाला, ताई जरा पाणी द्या। आता साधू आहे म्हटल्यानंतर तिने घरात घेतलं, पाणी दिलं। पाणी दिल्यानंतर म्हणाला, ताई माझ्याकडे दिव्य शक्ती आहे, मी माझ्या शक्तीच्या जोरावरती कुठलाही अग्नी न पेटवता पदार्थ शिजवून दाखवू शकतो। ताई जरा विज्ञानाची होती, ती म्हणाली बघू कसं काय। म्हणले पातेलं घेऊन या। ताईला एक पातेलं घेऊन आणायला लावलं। पातेलं आणल्यानंतर म्हटलं ताई आता तांदूळ घेऊन या। ताई घरात जाऊन तांदूळ घेऊन आली। पातेलं समोर ठेवलं होतं, तांदूळ समोर ठेवलं होतं। ताईना म्हणलं जाऊन ताई पाणी घेऊन या। ताई पाणी घेऊन यायला लागली। पाणी घेऊन आता म्हटलं वता तुमच्याच हाताने, वतलं, झाकण झाकलं। थोड्या वेळानंतर ते धडधडायला लागलं, वाफ यायला लागली त्याच्यातून। सायन्सची प्राध्यापिका, तिला आश्चर्य वाटलं की काय दिव्य पुरुष आहे हा, की नुसत्या शक्तीच्या जोरावरती तांदूळ शिजायला लागलं। आणि मग तिने ते झाकण काढून बघितलं तर खऱ्याच ते तांदूळ शिजलेलं होतं, त्याच्यातून वाफ येत होती। आणि मग तिने प्रसन्न होऊन जे काही आपल्या घरात आहे ते त्याला दिलं। मित्रांनो, याच्यामध्ये कुठलीही दैवी शक्ती नाही, हा एक साधा प्रयोग आहे। तुम्ही आज घरात गेल्यानंतर करू शकताय। तांदूळ घ्या, त्याच्यामध्ये चुन्याचा खडा असतो ना बारीक, 5-6 चुन्याचे खडे त्यात टाका आणि पाणी टाका। थोड्या वेळानंतर तुम्हाला तांदूळ शिजलेलं दिसेल किंवा वाफ यायला लागलेली तुम्हाला दिसेल। इतके साधे साधे प्रयोग असतात, पण लोकांना या प्रयोगाच्या मागचं विज्ञान कळत नाही आणि मग ते अंधश्रद्धेच्या आहारी जातात। चमत्कार केला की नमस्कार घालतात आणि पैसे देऊन मोकळे होतात। तर आपण असं फसू नये। मुहूर्त ही आपल्याकडे संकल्पना आहे, मुहूर्त पाहून सगळ्या गोष्टी करायच्या। तुकाराम महाराजांनी म्हटलंय की सगळ्या वेळा सारख्याच असतात, मुहूर्त कुठेही नसतो। पण आपण अमावस्या शुभ मानतो का अमावस्या अशुभ मानतो? अशुभ मानतो। अमावस्याच्या रात्री काहीतरी आपण वानद व्हायची। मित्रांनो, इतिहास नेहमी बघा। शिवाजी महाराजांनी सगळ्या लढाया अमावस्याच्या रात्री केल्या आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं। आणि पेशव्यांनी, आता परवा मकर संक्रांत झाली की नाही आपल्याकडे, त्या मकर संक्रांतीला पानिपतची 3री लढाई केली। अवघ्या 4 तासामध्ये 1.25 लाख लोक आपली गेली। शुभ अशुभ ह्या सुद्धा आपल्याला फसवण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत। पराक्रमी व्यक्तीला सगळ्या वेळा सगळ्या काळात शुभ असतात। तुका म्हणे शुभ काळ अवघ्या 10 दिशा, सगळ्या दशा सगळ्या वेळा शुभ असतात, फक्त आपल्या मनामध्ये ते बिंबवलेलं असतं। घर बांधताना पहा, घराचा मुख्य दरवाजा कुणीकडे तोंड करून पाहिजे, बेडरूमचा दरवाजा कुणीकडे तोंड करून पाहिजे, टॉयलेटचा दरवाजा कुणीकडे तोंड करून पाहिजे। हे सगळं शास्त्र आता आलंय, हे फसवण्यासाठी आहे। तुकाराम महाराजांनी म्हटलं की सगळ्या वेळा शुभ असतात। पृथ्वी आपण बघितले की नाही, पृथ्वी फिरते, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, 24 तासात 1 राऊंड पूर्ण करते। म्हणजे आपलं जे घर आहे ते 24 तासात 4 वेळा दिशा बदलतं। पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर 4 वेळा दिशा बदलून आपलं घर आहे त्या 6 वाजता आहे त्या दिशेला येतं। जर आपली पृथ्वी फिरत असेल, दिशा हे आपण काल्पनिक केलेल्या आहेत, आपल्याला ओळखता यावं यासाठी आपण त्या दिशा केलेल्या आहेत। त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही। पण आपण असं सांगितलं की घराचा दरवाजा इकडे तोंड करून करा, बेडरूमचा दरवाजा इकडे तोंड करून करा। अहो, साध्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा मुलं बाळ असतात, सुकाणं घालतात, त्यांना कुठे दरवाजे खिडक्या असतात। पण जे श्रीमंत असतात ना, त्यांना हे लुटण्याचा धंदा आहे। आणि ते वास्तुशांती आले पहा, प्रत्येक घरामध्ये वास्तुशांत असते। शिवाजी महाराजांनी 350 किल्ले बांधले, कुठल्याही किल्ल्याची वास्तुशांत केलेली नाही। वाचून बघा इतिहास, तरी त्यांचे किल्ले आजही शाबूत आहेत। कधी कधी जर समुद्राचा किल्ला तुम्ही बघितला, एका मिनिटामध्ये 30 ते 40 लाटा त्या भिंतीला धडकतात आणि त्या लाटा इतक्या शक्तिशाली असतात,
सिंधुदुर्गला जर तुम्ही पश्चिम बाजूला उभा राहिला, ती लाट आल्यानंतर त्या भिंतीला धडकून 40 फूट उंच आपण जिथे उभा आहे आपल्या डोक्यावरून पलीकडे जाते पाणी. इतक्या वेगात ती लाट येत असते. 350 वर्ष त्या लाटा भिंती वाजवत आहे, अजूनही त्याला काही झालेलं नाही, कुठली वास्तुशांत केलेली नाही. आणि आपण मात्र वास्तुशांत करतो 2 वर्षात आपलं घर चिरायला. आपल्या घरामध्ये झालंय काय? वास्तुशांत कशासाठी करायची? तर घरामध्ये शांती राहावी. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की घरामध्ये शांती राहायची असेल तर वास्तुशांत नाही केली तर चालेल. घराच्या खिडक्या, दाराच्या खिडक्या, दरवाजे कुणीकडे पण असू द्या, फक्त घरात शांती नांदायची असेल तर माणसाची तोंड माणसाकडे पाहिजे. आज दुर्दैव असं आहे, माणसांची तोंड एक तर टीव्हीकडे असतात नाही तर मोबाईल मध्ये असतात. कुणी कुणाला बोलत नाही, विचारत नाही. बापाला पोरग कधी आलं कळत नाही, पोराला बाप काय करतोय कळत नाही. आईला आज पोरगी कुठला ड्रेस घालून गेली माहित नाही. आई आपली किती वर्ष झाली किती साडीमध्ये हे माहित नाही. आणि त्यामुळे समोरून आलेला आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा भाव बघितल्यानंतर आज तो आनंद आहे का दुःखात आहे हे जर आई वडिलांना ओळखता येत नसेल, किंवा मुलांना आपली आई आणि वडील आज आनंद आहेत का दुःखात आहे ते ओळखत नसेल, तर त्या घरामध्ये किती फेंगशुई ठेवा आणि किती खिडक्या काढा, काही उपयोग नाही. आपला संवाद एकमेकांशी पाहिजे तर आपल्या घरामध्ये वास्तुशांत असते किंवा ती खरी शांती नांदते. ज्योतिष, नवसाने या जगात काही मिळत नाही. पा नवसाने जर पुत्र होत असते तर का करणे लागे पती, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं. जिजामातेचे खूप सुंदर उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला आणि तोरणा किल्ला घेतल्यानंतर तिथे काही देवाच्या मूर्ती सापडल्या. ते आपल्या आईकडे गेले आणि विचारले याचं काय करू? तर जिजामातेने सांगितलं, शोभा लक्षात ठेव, रयत हाच तुझा देव आहे, स्वराज्य हाच तुझा देवाला आहे आणि रयतेची सेवा हीच खरी पूजा आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्या सोन्याच्या सगळ्या देवाच्या मूर्ती वितळवल्या आणि त्याच्या ढाल तलवारी घेतल्या. जी व्यक्ती पराक्रमी असते ना, त्याला शिकवणारी व्यक्ती देखील पराक्रमीच असते. ज्याची आई अंधश्रद्धाळू असते तिची मुलं कशी विज्ञानवादी होणार? वाघीण जन्मायची असेल तर वाघ आणि वाघीणच असावी लागते तर तो वाघ जन्मतो. सिंह जन्मायचा असेल तर सिंहच असावी लागते. शेळ्या मेंढ्यांच्या पोटी सिंह कधी जन्म घेत नाही. आणि कुणीही जगामध्ये अवतार घेत नसतो. माणूस घडतो तो संस्कारातून घडतो, स्वतःच्या प्रयत्नातून घडतो, तरच तो यशस्वी होत असतो. हे सगळे देव, दैव, प्रारब्ध, नशीब, मुहूर्त, उपवास, आपल्याला उपवासाचे पॅड आहे. वेगवेगळे देवांचे दिवस आपण वाटून दिले. भक्त फार डॅम्बिस आहे. भक्तांनी देव जसे वाटले तसे दिवसही वाटले. सोमवार शंकराचा, मंगळ अमुक देवीचा, बुधवार अमुक देवाचा, शुक्रवार अमुक देवीचा. कुठल्या ग्रंथामध्ये आहे तो बघा. असा कुठलाही दिवस देवाने वाटून घेतला नाही, पण भक्तांनी त्यांच्या सोयीसाठी तो वाटून घेतलेला आपल्याला दिसतो. आणि मग आपण उपवास करतो. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की उपास तापास न करी सायास चित्ती नारायण सर्व भोगी. आपल्याला असं वाटतं की उपवास म्हणजे उपाशी राहणं किंवा चमचमीत आपली काहीतरी बगर खाणं, काहीतरी गोड गोड फळं खाणं, पदार्थ खाणं म्हणजे उपवास. त्याला उपवास म्हणत नाही. उपवास म्हणजे एखाद्या विचाराचा अंगीकार करणे आणि त्या दृष्टीनं वाटचाल करणे. उपवास राहून उपवास घडत नाही. नाहीतर मग साप एकदा जेवल्यानंतर कित्येक दिवस काहीच खात नाही. आपल्या आधी सापालाच देव प्रसन्न झाला असता, पण आपण या चुकीच्या एका ह्याच्यामध्ये अडकलोय. देवाच्या, दैवाच्या, प्रारब्धाच्या, नशिबाच्या, उपासाच्या, तापासाच्या त्या चक्रातनं जर तुम्ही जोपर्यंत बाहेर पडणार नाही आणि आपलं नशीब आपणच लिहितोय यावरती तुमचा विश्वास असणार नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचं जीवन कधी घडवू शकणार नाही. स्वतःवरती जो विश्वास असतो ज्या व्यक्तीचा, तोच आपलं आयुष्य घडवतो. आणि मग तुम्हाला असा प्रश्न पडेल किंवा लोक म्हणतील की पूर्वीचे लोक काय मूर्ख होते का? एवढे उपास तापास करतात, जत्रा करतात, यात्रा करतात, नवस करतात, तुम्हीच लय शहाणा झाला का? त्यांना काही कळत नाही का? तुम्हालाच लय कळायला लागले का? मित्रांनो, सगळ्या श्रद्धा या चांगल्या असतात असं नाही. काही श्रद्धा चांगल्या आहेत. आता आपले जे खंडोबाय, बिरोबाय, मसोबाय, ज्योतिबाय, एका काळचे ते राजे होते. जसे आज आपले शिवाजी महाराज आहेत ना, तसे त्या काळचे ते राजे होते. पण त्यांचा इतिहास वैदिक लोकांनी पुसून टाकायला चालू केल्यानंतर आपला राजाचा इतिहास कुठेतरी जिवंत राहावा म्हणून त्या लोकांनी देवाच्या रूपात का असेना तो जिवंत करून ठेवला. वर्षातून एकदा होईना आपण तिथं जातो आणि आपल्या त्या देवाला वंदन करतो. लग्न झाल्यानंतर सगळ्यात आधी आपण त्या कुलपुरुषाकडे जातो. खरं तर ते राजा आहेत आपले. त्या ज्योतिबा, बिरोबा, खंडोबा, मसोबा हे सगळे राजे आहेत. किंवा ज्या आई आहेत, अंबा माता असेल, आणि असेल, एकेकाच्या आपल्या कर्तृत्वशाली त्या महिला आहेत. पण त्यांचा सगळा इतिहास लुप्त झालाय. कारण ही लोक हुशार आहेत. आपल्या महापुरुषांना ते बरोबर देव बनवतात. शिवाजी महाराजांची देखील देवळं बांधायचा प्रयत्न झाला होता, पण तो हाणून पाडला. महापुरुषांना देव केलं की मग त्यांच्या अनुयायी तिथे जाऊन नवस करतात, कोंबड बकरं कापतात आणि परत येतात. त्यातून प्रेरणा घेत नाहीत. अहिल्याबाई होळकरांसारखी 18व्या शतकातली जगात सगळ्यात उत्तम प्रशासक होते असं इंग्रजांनी लिहून ठेवलं. पण त्याच अहिल्याबाई होळकरांची देवळं बांधली. आज अहिल्याबाईकडे गेले की लोक नमस्कार करतात, नारळ पडतात आणि परत येतात. पण त्याच काळामध्ये असणाऱ्या झाशीच्या राणीचं कुणी देऊळ बांधलं नाही, कारण ती प्रेरणादायी आहे.
अहिल्याबाईंनी जशी देवळं बांधली तशी टिळकांनी पण गणेश उत्सव सुरू केला. माझ्या एका पुस्तकात म्हटलंय, जर अहिल्याबाईंनी देवळं बांधली म्हणून त्यांचं देऊळ बांधत असाल, मग टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला, मग त्यांचं का नाही देऊळ बांधत? सावरकरांनी पण रत्नागिरीला मंदिर बांधलं होतं पतित पावन, मग त्यांचं का नाही मंदिर बांधत? ते राष्ट्रपुरुष म्हणून ठेवायचे. त्यांच्याकडे गेले की प्रेरणा घ्यायची आणि दिव्य भव्य काहीतरी करावं असं वाटलं पाहिजे. आणि आपले राष्ट्रपुरुष देवळामध्ये काढायचे, तिथे गेले की लोकांनी नमस्कार करावा, कोंबडं बकरं कापावं आणि परत यावं. ज्या गाडगे बाबांनी आयुष्यभर दगडात देव नाही म्हणून सांगितलं, त्याच गाडगे बाबांची देवळं आपण गावोगावी बांधली. ही आपली शोकांती काय लक्षात घ्या की आपण चुकीच्या संकल्पनेमध्ये वावरत आलोय. मग आपल्याला असा प्रश्न पडेल की मग ह्या सगळ्या ज्या विधी रूढी चालल्या शतकानुशतके त्या बंद करायच्या का? ज्या चांगल्या असतील त्या जरूर करा, पण ज्या चांगल्या नाही त्या बंद करायला हव्या. आपल्याकडे एकेकाळी नवरा मेल्यानंतर स्त्रीला जिवंत जाळण्याची प्रथा होतीच, शेकडो वर्ष होती. इथे इंग्रज आल्यानंतर ती बंद झाली. त्यासाठी खूप मोठा प्रयत्न करावा लागला. आपल्याकडे स्त्रीला वयात येण्याच्या आधीच लग्न करण्याची प्रथा होती. वयाच्या 8व्या वर्षी 9-10 वर्ष झाली म्हणजे घोड नवरी झाली, लग्नाला येऊन 2-3 वर्ष झाली असं म्हणायचं. वयात येण्याच्या आत लग्न करण्याची आपल्याला प्रथा होती, घोड नवरी. आई तुम्हाला आठवेल, सावित्रीबाई फुलेंचं लग्न जेव्हा 9व्या वर्षी झालं तेव्हा लग्न होताना ती घोड नवरी झाली असा उल्लेख आहे, तो तुम्ही वाचलं तर. मासिक पाळी यायच्या आतच तिचं लग्न झालं पाहिजे असा आपला शास्त्राचा नियम आहे. आणि लग्न झाल्यानंतर तिने कधी नांदायला जायचं तर त्यांची मर्जी असल्यानंतर, आणि एकदा का ती नांदायला गेली आणि ती जर वयात नाही आली आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले तर रक्तस्राव होऊन मुली मरायच्या. बेहरामजी मलबारी नावाचे पारशी समाजाचे ग्रस्त आहेत, त्यांनी इंग्रजांच्या काळामध्ये एक विधेयक मांडलं, संमती वयाचं विधेयक, की लग्न कधी पण होऊ द्या पण नांदायला जायचं तर एक वय ठरवू द्या. तर त्यावेळेला टिळकांनी पुण्यामध्ये गारवाचं लग्न लावलं, गारवाचं गारविणीचं. आणि ते म्हणाले, राणीने लिहून दिले 1858च्या जाहीरनाम्यामध्ये की आमच्या धार्मिक बाबतीत राणी हस्तक्षेप करणार नाही, त्यामुळे आम्ही कधी लग्न लावायचं आमचं आम्ही बघतो, तुम्ही याच्यात पडू नका. तर हे लक्षात घ्या की आपल्या समाजातल्या लोकांनी मुलींची लग्न कधी लावावे, काय करावं हे ठरवलंय धर्मग्रंथानं. महात्मा फुले म्हणतात की पुरुष बदमाश आहे. जगातले सगळे धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिले, त्यामुळे सगळे अधिकार आपल्याकडे. महात्मा फुले म्हणतात की पुरुषांनी 4 लग्न केली तर धर्म वाटत नाही, पण स्त्रीनं नवरा मेल्यानंतर आणि ती तिचं वय कमी असलं तरी तिनं दुसरं लग्न करायचं नाही. एक तर तिनं सतीच जायचं. जर सती नाही गेली, इंग्रजांच्या काळामध्ये सती जाण्याला बंदी घातल्यानंतर तिनं केश ओपन करायचे, तिच्या डोक्याचे सगळे केश काढून टाकायचे. का? तर स्वर्गामध्ये म्हणे पतीला फास लाव. इतकी केस मजबूत असतील स्वर्गात फास लागण्यासारखे प्रूफ करून टाकायचं. आयुष्यभर विधवेचं जीवन जगायचं. मग महात्मा फुले म्हणतात पुरुषांनी काय करायचं? पुरुषांनी बायको मेली तिला जाळायला नेताना आता कुणाशी लग्न करायचं ठरवूनच यायचं. इतके बदमाश आहे. पुण्यामध्ये पुण्यामध्ये नाना फडणवीस आहे, त्यांच्या बाबतीत एक म्हण आहे, 52 वयमान लग्न अजूनला म्हणजे 75 वय हे लग्नाला अजून लहानच आहे. तिकडे पानिपतामध्ये मराठ्यांचं आणि अफगाणीचं युद्ध सुरू आहे आणि नानासाहेब इकडून सैन्य घेऊन उत्तरेत युद्धाला चाललाय. वाटत म्हणून लहान मुलगी आहे का लग्नाला बघतच चालत. त्यावेळेला धर्म जुळत नाही, लक्षात घ्या. महात्मा फुलेंनी म्हटलंय या देशामध्ये आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी हजारो स्त्रिया सती गेल्या, पण या देशामध्ये बायकोवरती खरं प्रेम असणारा एक पुरुष असला की नाही? मग एक का सता गेला नाही? सगळे बदमाश आहेत. एकही सता गेला नसतो, सगळे बदमाश आहेत. सगळे विशेषाधिकार आपल्या ठेवण्यात आणि स्त्रियांना धर्माच्या नावाखाली बंधनं घालून त्यांची लुबाडणूक चालली आहे. पतिव्रतेचं सगळी बंधनं त्यांच्याकडे आहेत. स्त्रियांनी सांगावं की स्त्रीसाठी पुरुषानं करायचा एक उपवास आहे का आपल्याकडे? एक उपवास आहे का कुठला? पुरुषांनी स्त्रीसाठी करायचा. मग तो बहिणीसाठी असू दे, आईसाठी असू द्या, वहिनीसाठी, एकही नाही. आपण लिहिणार आहे, आपण तसल्या कधी जायचं नाही. आपण विशेषाधिकार घ्यायचे आणि बायकांच्या आयुष्यभर उपवास करायचे, कारण बदमाशांनी ग्रंथ लिहिले. त्यामुळे जगामध्ये सगळे ग्रंथ पुरुषांनी लिहिले, ही चालाकी केली, आपण ती ओळखायला पाहिजे. आपण शेवटाकडे येऊया. आपल्याला असं वाटेल की या श्रद्धा ज्या होत्या, सतीप्रथेची होती, बालविवाहाची होती, विधवाला पुनर्विवाह करता येऊ देत नव्हते, ते इंग्रजांनी सगळे बंद केले. तशा अनेक गोष्टी आहेत ज्या बंद व्हायला पाहिजे, आज त्या चालू आहेत. मग एक शेवटची कथा सांगून आपण थांबूया की जुन्या रूढी परंपरा शतकानुशतके चालू आहेत, मग त्या तशा चालवायच्या का ज्या योग्य नाही त्या थांबवायच्या. मित्रांनो, आंधळ जोडपं कधी बघितलंय? नवराही आंधळा आणि बायकोही आंधळी कधी बघितले? कधीतरी बघा आयुष्यामध्ये. एक आंधळ जोडपं होतं, नवरा बायको दोघे आंधळे, घरामध्ये कुणीही नाही
आणि मग त्यांचं लग्न होतं. आंधळे कसे बघत असतील आणि कसे वागत असतील त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. आपण 2 मिनिटं डोळे बंद केले तर आपल्याला काही कळत नाही, पण आंधळे डोळे बंद असून सगळं आयुष्य जगतात आनंदाने. हा, इकडे लक्ष द्या. आता आंधळे लोक लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार सुरू होतो. बायको भाकरी करते आणि कुटीत टाकते. थोड्या वेळानंतर जेवायला बसतात तेव्हा कुटीमध्ये काहीच नसतं. त्यांच्या लक्षात येईल की आपली छोटीशी झोपडी आहे आणि या छोट्याशा झोपडीमध्ये आपण दोघेच आहे, तिसरं कुणीच नाही, आणि भाकरी कुटीत केल्यानंतर गायब का होते. आंधळे असतात बिचाऱ्यांना काही कळत नाही, पण आंधळे जे असतात ना त्यांचे इतर जे इंद्रिय असतात ते खूप ऍक्टिव्ह असतात. नाक असेल, कान असेल, जे बाकीची ज्ञानेंद्रिय ते खूप ऍक्टिव्ह असतात. त्यांना हे लक्षात आलं की एक कुत्रा येतोय आणि कुत्रा हळूच त्या भाकरी घेऊन जातोय. मग त्यांनी ठरवलं आता काय करायचं. कुत्र्याला कुठून माहिती आहे आंधळे. मग ते म्हणतात असं करूया, बायकोला म्हणतोय तू भाकरी करताना मला सांग, मी त्या झोपडीत दारात बसतो आणि काठी आपण. कुत्र्याला कुठं माहिती आहे आपल्याला दिसतंय का नाही ते. आणि या पद्धतीने मग त्यांचा संसार सुरू होतो. रोजची हे त्यांचं सकाळ संध्याकाळ चालू की ती भाकरी तापायला लागली की दारात काठीवून बसायचा. असं करत करत त्यांचा संसार वाढत जातो. त्यांना एक लहान मुलगा होतो. ते मूल हळूहळू मोठं होत जातं. त्या मुलाला दिसत असतं. आंधळ्याच्या घरी आंधळा जन्मतो असं नाही, त्याला दिसतं. कधी कधी डोळसाच्या घरी पण आंधळा जन्माला येतो. मग इथे आंधळ्याच्या घरी डोळस जन्माला आला ते लहानाचं मोठं व्हायला लागलं आणि ते बघायचं की आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा वडील काठी आपल्यात बसतात. लहानापासून मोठ्या होईपर्यंत ते बघत असतं आणि त्याच्यावर हा संस्कार झालेला असतो. आपल्या घरामध्ये आसपास जे घडतं ना ते बघत जसं आपण मोठं होतो ना तसंच आपल्यावरती तो संस्कार होतो. लक्षात घ्या. 2 भिकारी असतात आणि ते भीक मागत असतात. भीक मागताना मित्र ते भिकारीच. मित्रांचे देखील कन्सेप्ट झालेले आहे. दारुड्याचा मित्र दारुडा, तंबाखू खाणारा मित्र तंबाखू खाणारा, चांगली स्वप्नाचा मित्र चांगला. ते दोघे भिकारी होते. मुंबईमध्ये भीक मागायचे आणि त्यातल्या एका मित्राला काय छंद होता, तिकीट काढायचं लॉटरीचं. आणि दुसरा सांगायला बाबा भीक मागणं फार अवघड गोष्ट आहे. भीक सहजासहजी कुणालाही मिळत नाही. समोरच्याच्या हृदयात पाजर फुटला तर भीक मिळते. आणि एवढ्या कष्टानं पैसे कशाला घालवतात लॉटरीमध्ये. नाही म्हटले मला कधी लागेल. आणि अशी करत करत 10-12 वर्ष गेली आणि त्याला एकदा लॉटरी लागली 1 कोटी रुपयाची. आता भिकाऱ्याला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली. मित्र कसा असतात चांगला नसतो. दोघांनी एन्जॉय केला आणि त्याला विचारलं तू काय करशील, तुम्ही काय केलं असतं. आपण समजा तिथं असतो. मी असा विचार केला बाबा 1 कोटी मिळाले, चला पटकन घर बांधूया, एक गाडी घेऊया, छोटीशी जमीन वाढी घेऊया, लग्न करूया, सुखा संसार करूया. कारण आपण ज्या वातावरणात वाढतो तेच विचार आपल्या मनात असतात. त्या भिकाऱ्याला विचारलं, तो म्हणाला मी आता अमेरिकेत आहे. दुसरा म्हणाला काय याचे विचार ग्रेट आहे, मी इथंच राहीन असं वाटत होतं, हा अमेरिकेत आहे म्हणतो, किती दूरदृष्टीचा आहे. आणि मग त्याला विचारतो अमेरिकेत जाऊन काय करशील, म्हणाला मी तिथं जाऊन भीक मागेन, तिथं भीक जास्त मिळेल. आपण ज्या वातावरणात राहतो ना त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये, विचारामध्ये, आचरणामध्ये घडत असतो. तो मुलगा हे बघत होता लहानापासून मोठ्यापर्यंत. मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न होतं आणि त्याची बायको देखील डोळस असते, तिलाही दिसत असतं. लग्न झाल्यानंतर नव्याचे 9 दिवस जातात. आता झोपडी जाऊन घर झालं असतं चांगलं. आणि 9 दिवस गेल्यानंतर ती बायको त्याची जी स्वयंपाकाला बसते आणि स्वयंपाकाला बसल्यावर तो बायकोला वाटतो थांब, तुला काय अक्कल आहे का नाही म्हटले. आपल्या घरामध्ये एक रूढी आहे, आपल्या घरामध्ये एक प्रथा आहे. माझी आई जेव्हा स्वयंपाक करत होती तेव्हा माझे वडील दारामध्ये हातामध्ये काठी घेऊन आपटत होते आणि ही जर प्रथा मी मोठी आणि मग तो आपल्या वडिलांना काय वाटेल, आईला काय वाटेल म्हणून ती बायको स्वयंपाक करायला लागली, ह्या काठी आपटत बसायला. तो कधी बघितलं नाही की आता त्याला दिसते